या डोपामाइनच्या नादामध्ये एखाद्या व्यसनाचं व्यसन लागलं. हे डोपामाइन शुद्ध अवस्थेत नाही हे ओळखण्याचं एक साधं की तुम्हाला मनोरंजनासाठी प्रत्येक वेळी बाह्य वस्तूची गरज लागते. तुमच्या मनाच्या आनंदासाठी सदैव हे मन आतुरलेलं असतं वेगवेगळ्या विषयासाठी. म्हणून फॉरेनमध्ये डोपामाइन डिटॉक्स क्लब निघालेत. त्याच्यामध्ये काय करतात माहितीये का? आलिंगन द्या, मोठ्याने हसा, हसू नाही आलं तरी मोठ्यानं हसा. हास्य क्लब चालू झाले. निसर्गात फिरा, ऑक्सिजन लेवल वाढवा, व्यायाम करा, प्राणायाम करा, योग करा. म्हणजे शेवटी कुठे आलं? भारतीय अध्यात्माच्याच ठिकाणी आलं. आणि ते बघून भारतात ही दुर्दैव ज्याचा अध्यात्माचा गाभा आहे, ज्या ठिकाणी मंत्र उच्चारणाची किमया आहे, ज्या ठिकाणी गुरु परंपरा आहे, अशा ठिकाणी सुद्धा हे डिटॉक्स करण्याचे, डोपामाइन डिटॉक्स करण्याचे क्लब निघायला लागले. मेट्रो सिटीमध्ये विशेष करून हे क्लब काय करतात तर निसर्गामध्ये ट्रिप करतात. 5-5 दिवसाची, 6-6 दिवसाची. आम्ही दार्जिलिंगला गुरूंबरोबर गेलो होतो आणि दार्जिलिंगला आमचं 5 दिवसाचा स्टे होता. दार्जिलिंग इतकं सुंदर ठिकाण आहे. चहाच्या मळ्यात आम्ही राहिलेलो आणि त्या ठिकाणी हा मुंबईचा एक क्लब 70-80 लोकांचा तिथे आला होता. आणि त्यावेळेला पहिल्यांदा कळलं की हाही एक विषय असतो की या डोपामाइनला डिटॉक्स करण्याचा सुद्धा एक विषय डोक्यात आला आहे. ॲक्च्युली त्याला बंद करता येत नाही. जर बंद केलं तर उत्साह जाईल, प्रेरणा जाईल, तुमची खेळण्याची किमया जाईल, आनंदी राहण्याची किमया जाईल. तुम्ही उत्साही राहूच शकत नाही. सकारात्मक विचारांची किमया तुमच्यातनं निघून जाईल. म्हणजे डोपामाइन पाहिजे पण एक्सेस पण नको आहे आणि खाली झिरो लेवलला पण नको. पॅरेंटिंगसाठी लक्षात ठेवा की मुलांचं डोपामाइन समतोल राखण्यासाठी आईलाच नॉलेज पाहिजे की हा कोणत्या अवस्थेत आहे. जसं सद्गुरूंनी बघितल्यानंतर शिष्याचं काय अवस्था आहे, शिष्य कोणत्या पातळीवर आहे आता, त्या पद्धतीनं त्याला उत्साही करता येतं, प्रेरित करता येतं, सांत्वन करता येतं. परंतु घरामध्ये त्या बाळाचा गुरु कोण आहे? त्याची आई आहे. जर त्या आईलाच माहीत नसेल हा विषय, तिचं डोपामाइन झिरोला असेल, दे दणके. बाळ सरळ होते का काय होते? अति लाड घ्या डोपामाइन. लाडात आईलाच मारते. झिरो करायचं बी तुम्हीच, वर न्यायचं पण तुम्हीच. या सुखदुःखाच्या फेराचा जो काही पार्ट आहे हा तुम्हालाच भोगावा लागणार आहे. म्हणून पॅरेंटिंगमध्ये हा एक विषय लक्षात ठेवा. परत एकदा मी सांगतो, ज्या मुलींची लग्न झाली नसतील, संसारात पुढे जाणार असतील, त्यांनी आपल्या डोपामाइनचा अभ्यास करावा. आपण कोणत्या ऊर्जेच्या अवस्थेत आहोत, आपली इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड काय आहे. फिजिक्समध्ये आपण एखाद्या वस्तूची इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तुम्ही चेक करता, परंतु माझी स्वतःची काय फील्ड आहे आणि किती आहे. म्हणून ओरा मोजायचं सुद्धा यंत्र फॉरेननंच काढलं. आभा, ज्याला आपण आभा म्हणलोय, की जो मूळ भारतीय जो पार्ट आहे, यांनी फॉरेन रिसर्च करून वैज्ञानिक आधारावरती त्याला काय म्हणलं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड म्हणलं. त्यांनी प्रत्येक वस्तूची इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड काढायला सुरुवात केली. आज आभा मोजणारं
किंवा तुमच्या भोवतीचं ऑरा मोजणारं एक सॉफ्टवेअर आहे, ते अमेरिकेतनं आले. त्याचा एका वेळेचा चार्ज आहे 30,000 रुपये. तुमचा आभा किंवा ऑरा आम्ही चेक करून देतो. तेच सद्गुरू नुसत्या नजरेतनं तुम्ही कुठं आहात, तुमची एनर्जी लेवल काय आहे, तुम्ही कोणत्या अवस्थेत आहात, तुम्ही कोणत्या विचारांच्या शृंखलेत अडकलेला आहात, हे बघितल्या बघितल्या समजून सांगतात. आणि त्यानुसार डायरेक्शन देतात. म्हणून जीवनाला गुरु हवाय. 30,000 खर्च करून एक पुण्यातला MBBS ला जाणारा मुलगा की याची ऊर्जा लेवल काय आहे, ह्याला खरंच हे पेलवणार आहे का, हा जाणार आहे का, नवरा बायको स्वतः MD आणि त्याला MDच करायचंय हे पहिल्यापासून देह, आणि म्हणून ती टेस्ट करण्यात आली तर त्याचा ऑरा आला अगदी शून्य अवस्थेकडे. हा करू शकत नाही, होणार नाही. टेस्ट काय सांगते, हा करू शकणार नाही, हा होणार नाही. तुम्ही याच्यावरती बर्डन टाकू नका. एवढा मोठा लवाजमा, एवढा मोठा दवाखाना, मग कुणाच्या जीवावर केलाय? एकुलता एक मुलगा, आणि त्यानंच जर डॉक्टर नाही झालं तर मग कोण येऊन बसवायचा? घरातले ते टेस्ट केल्यानंतर टेन्शन मध्ये सगळे. 1 महिना कुणालाच अन्न गोड लागे ना. नशीब तिची आई गुरु मार्गातली होती, म्हणून हा विषय घेऊन आपण गुरूंपाशी जाऊयात. गुरूंकडे गेले, गुरु हसले फक्त. ह्या मुलाला माझ्याकडे 7 दिवस सोडा म्हणून सांगितलं. त्यांनी तसं केलं. मुंबईपासून कल्याणकडे जाणारा डोंगराळ भाग आहे, त्या डोंगराळ भागामध्ये आध्यात्मिक सेंटर आहे. त्या सद्गुरूंचं 80 गायींचा एक आश्रम आहे. त्या व्यक्तीला, त्या मुलाला 7 दिवस फक्त सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत गोसेवाच फक्त सांगितली. इग उग घरी, इथं तुला कामगार आहेस, अशा पद्धतीनंच तुला काम करायचं.